कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। त्या विरोधात वंजारी समाज बांधवांच्या मनात मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज एकवटला आहे। या वक्तव्याविरोधात वंजारी समाजाने आंदोलन केले, तसेच कळंबोली पोलीस ठाण्यात निवेदन देखील दिले आहे। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती गुण्यागोविंदाने नांदत होत्या, मात्र गेल्या वर्षीपासून मनोज जरांगे पाटील यांनी या महाराष्ट्राच्या एकतेला गालबोट लावले आहे, असे वक्तव्य आंदोलनकर्त्यांनी केले आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा व त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी तमाम वंजारी समाजाने केलेली आहे। पहिलं प्रथम तर आम्हाला त्या जरांगे पाटलाचा निषेध करायचा आहे, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने 18 पगड जातीचा समाज नांदतोय। आजपर्यंत असं कधी होत नव्हतं, परंतु ह्या वर्षभरामध्ये जरांगे पाटलांनी जे जातीयत विष पसरवलं आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो। आणि त्यांची मजल तर इथपर्यंत गेली की 2 मंत्री आमच्या समाजाचे बीड जिल्ह्यात झाले आणि यांच्या पोटात मळमळ व्हायला लागली आणि ह्या मळमळीतून त्यांनी वंजारी समाजाला घरात घुसून मारू, यांचे मंत्रिपद काढू, यांना रस्त्यावर फिरवतो अशी जी भाषा केलेली आहे, या भाषेच्या विरोधात आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। आणि आमच्या समाजाला जर हे घरात घुसून मारण्याची भाषा करत असतील तर आम्हीही बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ। फक्त ही इशारा म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे।